लोकसेवा न्यूज़ नेटवर्क, आपके साथ भी आपके बाद भी। योगिता बाल रुग्णालय केज येथे अत्यंत गुंतागुंतीचे शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करून 10 दिवसाच्या बाळाला मिळाले जीवनदान। अत्यंत मोठी आणि चांगली बातमी आपल्यापर्यंत पोहोचत आहे। केज तालुक्यातील कानाडीमाळीचे रहिवासी डॉक्टर दिनकर राऊत यांनी बालरोग तज्ज्ञ या पदावर काही दिवस शासकीय रुग्णालयात काम केले व नंतर 2005ला केज शहरात योगिता बाल रुग्णालय चालू केले। तसेच पाहिलं तर हे रुग्णालय बीड जिल्ह्यातील पहिले NABH चे नामांकित बाल रुग्णालय आहे। पुणे मुंबई प्रमाणे या रुग्णालयात अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत। मराठवाड्यात फार मोठ्या प्रमाणात बाल रुग्णालय आहेत। त्यापैकी केज सारख्या ग्रामीण भागात केज येथील योगिता बाल रुग्णालय हे लहान बालकांसाठी एक वरदानच ठरले। तसेच योगिता बाल रुग्णालयात आतापर्यंत 50च्या वर गुंतागुंतीचे शस्त्रक्रिया व जवळपास 500च्या वर 600 ते 700 ग्राम वजनाच्या बाळाला जीवनदान दिले आहे व दिनकर राऊत हे कितीही किचकट शस्त्रक्रिया असो आव्हान स्वीकारणे हे त्यांच्या नसानसात रुजले आहे। युसुफ वडगाव येथील रहिवासी सौ दीपाली कदम यांना प्रसूतीसाठी स्वामी रामानंद तीर्थ अंबाजोगाई या रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांनी एका बाळाला जन्म दिल्यानंतर बाळ हिरकवटली उलटी करून लागले। बाळाचे वजन 2 किलो होते। पालकांनी 7 दिवस अंबाजोगाई येथे बाळावर उपचार केले व नंतर कळंब येथे 3 दिवस उपचार केले, पण यश काही आले नाही। शेवटी ते डॉक्टर दिनकर राऊत या योगिता बाल रुग्णालय केज या ठिकाणी आले व सर्व तपासणी अंती निदान झाले व डॉक्टर दिनकर राऊत यांनी बाळावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला पालकांना दिला व डॉक्टर दिनकर राऊत यांचा अनुभव पाहता पालकांनी तात्काळ होकार दर्शवला आणि शस्त्रक्रिया करण्याचे ठरले। आतड्याला पीळ पडला होता। पीळ पडल्याने रक्तपुरवठा कमी प्रमाणात होतो, त्यामुळे वेळेत उपचार होणे गरजेचे होते, नसता आतडे सडण्याचा प्रकार होऊन प्रसंगी मृत्यू सुद्धा होऊ शकतो। 17 दिवस अतिदक्षता विभागात डॉक्टरांनी देखभाल करून बाळाला ठणठणीत बरे करून आई व वडिलांच्या स्वाधीन केले। एवढ्या गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करून डॉक्टर रामदास नागरगोजे, डॉक्टर दिनकर राऊत, डॉक्टर सुळे यांनी बाळाला जीवनदान दिले, त्याबद्दल सर्व स्वरातून त्यांचे अभिनंदन होत आहे। यासाठी संदीप कदम व दीपाली कदम यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की डॉक्टर रामदास नागरगोजे, डॉक्टर दिनकर राऊत, डॉक्टर सुळे हे आमच्यासाठी दैवत बनून आले। नवजात शिशूचे सर्व प्रकारचे उपचार केज सारख्या ठिकाणी अल्प दरात होत असताना गरजू रुग्णांनी मोठ्या शहरात भरमसाठ पैसा खर्च करण्याची गरज नाही, असे आव्हान देखील योगिता बाल रुग्णालय केज यांच्या मार्फत करण्यात आले।